नमस्कार. आज भोगी म्हणजेच मकर संक्रांतीचा आदला दिवस. सो आजच्या दिवशी अंगण सगळं साफ करून भोगीची भाजी बनवली जाते. तर भोगीची भाजी म्हणजे काय, तर ते वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या ज्या शेतात येतात, चणा असेल म्हणजेच हुरडा म्हणतात ना, ओला चणा, तो, कांद्याची पात, बटाटा, गाजर, मटार असं घालून जी भाजी घेवडा, सो हे सगळं घालून जी भाजी बनवतात त्याला भोगीची भाजी असं म्हणतात. तर त्याचं सामान आणायला मी आता चाललो आहे बाजारात. चला तर जाऊन बघूया बाजारात काय काय मिळते. सकाळचे 8 वाजलेत. आमचे अहो आलेत. काय काय भाजी मिळाली? भाजी वांगी आणली आहेत, शेवग्याच्या शेंगा आणल्या आहेत, कांद्याची पात आणली आहे, कोथिंबीर आणली आहे, घेवडा आणलाय, घेवडा नाही पावटे, मटर आणलाय आणि गाजर. अरे वा, मस्त. ओके, आता भोगीची भाजी. पावटे, मटार, कांद्याची पात आणली, 2 गाजर आणली आहेत, 20 रुपयाची वांगी आणली, शेवग्याच्या शेंगा, कोथिंबीरची पेंडी एक आणली आणि विशेष आकर्षण म्हणजे हुरडा, जो इथे आपल्याकडे मिळत नाही, बाहेरून येतो. गाजरं पण बाहेरूनच येतात, आपल्याकडे मिळत नाहीत ना, आपल्याकडे होत नाहीत ना. वांगीच फक्त आपल्याकडचे आणि शेवग्याच्या शेंगा आणि वांगी. कोथिंबीर होती आपल्याकडे, फक्त ही इथली नाही आहे. बटाटा, मटार, वांगी, पावटे, हे ओले चणे, गाजर आणि शेवग्याच्या शेंगा. आणि इकडे काय आहे या प्लेटमध्ये? ह्याच्यात ओली मिरची, हे मसाल्याचं आहे सगळं, तीळ, सुकं खोबरं, शेंगदाणे आणि कोथिंबीर घालायची आतमध्ये. ओके. कोथिंबीरीचं प्रमाण जरा जास्त, त्याचा वास छान येतो. ओके. आणि हे कच्चंच वाटायचं. आता ह्याच्यात मिरच्या टाकल्या, तीळ, सुकं खोबरं आणि शेंगदाणे आणि हा कांदा लसूण मसाला, म्हणजे कोल्हापूरचा फेमस. हा तुमच्याकडचंच आहे मनीषा. चटणी, बस एवढंच. आणि कोथिंबीर. झालं. आता हे मिक्सर लावून घेऊया.
ही भाजी जराशी शिजत आली की मग त्याच्यात वांगी आणि गाजर घालणार, कारण वांग आणि गाजर पटकन शिजतं ना, त्याच्यामुळे. आता ह्याच्यात थोडं पाणी घालूया. भाजी मस्त शिजतीये. आता गाजर घातलंय आणि वांग. हे मगाचं वाटण आहे, तर घाली आतमध्ये. आता जरा वेळ शिजू दे, 10 मिनिटं की डन. येस, भाजी झाली. आता उतरवून ठेवूया. कोल्हापूरकर भाकरीचं पीठ मिळत आहे. कोल्हापूरचं नाव हां. अकरा वाजता पण थंडी वाजते. चुलीच्या बाजूला बसून. असं काय नाही. कशी झाली भाजी आणि भाकरी? बघतो ना. खरं खरं सांग. खरं सांगतो. चांगलं. पक्का आला? पक्का चांगलं. ये सक्सेसफुल. आता तू. आपण नंतर कट करूया. नको कट करा. आम्ही टाकणार नाही कट कर. तसंच बघायला बघतो. मस्त झाली भाजी. डन. झालं.